सोमवारपर्यंत अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करा असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत। जागा उपलब्ध करून देण्याचे हायकोर्टाने सरकारला आदेश दिले। अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी जमीन देण्यास 3 ठिकाणी विरोध झाला, तर मृत्यूनंतर अंत्यविधी करणं ही सरकारची जबाबदारी असते। हायकोर्टाच्या निर्देशानुसार प्रशासन कार्यवाही करेल असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। स्थानिक पोलीस अक्षय शिंदेच्या आई-वडिलांच्या सुरक्षेची काळजी घेत आहेत। राज्य सरकार अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना पूर्ण सहकार्य करत आहे। त्यानंतर अक्षय शिंदेच्या कुटुंबियांचे वकील ॲडव्होकेट अमित कटारनवरेंनी युक्तिवाद करताना असं म्हटलंय की अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी आई-वडील जमिनीची मागणी करतायत, पण त्यांना खूप विरोध केला जातोय। अंत्यसंस्कारासाठी आई-वडील जमिनीसाठी फिरत आहेत। अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनाही मारण्याच्या संदर्भात धमक्या येत आहेत। सरकारी वकिलांनी आम्ही मृतदेह दफन करण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ असं आश्वासन दिलं। त्यावर न्यायाधीशांनी असं म्हटलं की सरकारला सहकार्य करा, ते या संदर्भात जबाबदारी घेत आहेत। पुन्हा अक्षय शिंदेच्या वकिलांनी सांगितलंय की अक्षय शिंदेचा मृतदेह तसाच पडला आहे, तुम्ही काहीतरी निर्णय द्या। न्यायाधीश म्हणाले पोलीस तुम्हाला मृतदेह दफन करण्यासंदर्भात जागा उपलब्ध करून देतील। पुन्हा अक्षय शिंदेच्या वकिलांनी असं म्हटलंय मी बाहेर जाऊन माध्यमांना काय उत्तर देणार, त्यांना सुद्धा सत्य समजलं पाहिजे। त्यावर न्यायाधीशांनी आदेश दिले सोमवारपर्यंत मृतदेह दफन करण्यासंदर्भात कारवाई करा। उद्या जरी दफनविधी झाला तरी सोमवारी कोर्टाला कळवा। बघा, ही गोष्ट जी हायकोर्टाने सांगितलेली आहे, कोणी असो कोणालाही त्या ठिकाणी मृत्यूनंतर त्याचा अंत्यविधी देणं ही सरकारची संवैधानिक जबाबदारी आहे। तो व्यक्ती आपल्याला आवडणारा नसला, चालणारा नसला, समाजविघातक असला तरी ते करावं लागतं। त्याच्यामुळे कोर्टाने जे सांगितलं आहे त्यानुसार प्रशासन कारवाई करेल।